नमस्कार भैरसिकांनो. आजीच्या कथा ऐकायला सगळ्यांनाच आवडते ना. आजच्या कथेत आपण आजीची कथा ऐकणार आहोत. कथेचे लेखक आहेत निरंजन कुलकर्णी सर व्यवसायाने CA आहेत आणि छंद म्हणून दर्जेदार लिखाण करतात. आता ऐकूया निरंजन कुलकर्णी लिखित उलट्या पायांची म्हातारी. ए विनू, चल की लवकर, कवापासून थांबलोय. सनीने 5व्यांदा हाक दिली तसं विनू धावतच आला. खरंच जायचं का आपण? मला लय भ्या वाटतंय रे. विनू घाबऱ्या नजरेने सनी आणि नंदूकडे पाहत म्हणाला. हे ऐकून सनी आणि नंदू मोठ्याने हसले. तरी तुला म्हणत होतो नको घ्यायला याला, लय भित्रा आहे हे. सनी नंदूकडे पाहून बोलला. आपल्याला भित्रा बोललेलं विनूला आवडलं नाही. तो आवेशाने येऊन म्हणाला, मला भित्रा म्हणता वय? मी कुणाच्या बापाला बी भीत नाही, चला. असं म्हणून तो एखादा योद्ध्याच्या आवेशात पुढे आला. तिघांनीही आपापल्या सायकलीवर टांग मारली व ते नदीच्या दिशेने निघाले. रस्ता तसा मोकळाच होता. रस्त्याच्या दुतर्फा उभ्या उंच झाडांच्या पानांचा सळसळीचा आवाज सोडला तर सगळीकडे चिडीचूप शांतता होती. जोराचा वारा सुटला होता व आकाशात दाटलेले काळे कुट्ट ढग जणू आता पाऊस कोसळणार असल्याची पूर्वसूचनाच देत होते. सूर्य मावळतीला आला होता, मात्र आकाशात साचलेल्या चिवट ढगांमुळे त्याचा कुठे मागमूसही नव्हता. तिघेही आपापली सायकल वेगात दामटत होते. नेहमीप्रमाणे सनी सर्वात पुढे होता, त्याच्या मागे नंदू व सर्वात शेवटी विनू होता. अजून बरंच अंतर बाकी होतं. विनू पूर्ण जोर देऊन सायकलचे पॅडल फिरवत होता, पण त्याचे अशक्त पाय आता दुखू लागले होते. अचानक त्याच्या सायकल समोरून एक साप सळसळत गेला. तसा विनूचा तोल जाऊन तो खाली कोसळला. धप्पा आवाज ऐकून सनी आणि नंदूने सायकल थांबवली व मागे वळून पाहिले. विनूला खाली पडलेला पाहून ते मागे आले व विनूला हात देऊन उभा केला. विनूला गुडघ्याला थोडं खरचटलं होतं, पण फारसं लागलं नव्हतं. कसा काय पडला रे तू? नंदूने विनूला विचारलं. समोरून साप गेल्याचं विनूने सांगितलं. अजूनही त्याच्या मनातील भीती तसूभरही कमी झाली नव्हती. सापाला पाहून तर तो अजूनच घाबरला होता. इथूनच मागे फिरावं असा विचारही त्याच्या मनात येऊन गेला. पण ते आपल्याला पुन्हा भित्रा म्हणून चिडवतील हे लक्षात येताच तो सायकलवर स्वार झाला. सनी, नंदू आणि विनू हे तिघेही अगदी लंगोटी यार होते. ते गावातल्या शाळेत 6वीच्या वर्गात शिकत होते. त्या तिघांच्यात विनू सर्वात हुशार होता. नंदू आणि सनी मात्र वर्गातील सर्वात उन्हाळ मुलांपैकी होते. तरी देखील त्या तिघांची अतिशय घट्ट मैत्री होती. नंदू आणि सनीला विनूला चिडवायला फार आवडायचं. विनूचा स्वभावच इतका गंभीर होता की कोणी चेष्टा केली तरी त्याला समजायचं नाही. पण सनी आणि नंदू सोडले तर विनूला इतर कोणी फारसे मित्र नव्हते. त्यांचं चिडवणंही आता त्याला सवयीचं झालं होतं. तो त्या दोघांना अभ्यासात मदतही करायचा. तर असे हे जीवश्च कंठस्थ मित्र रविवारी गावभर भटकायचे. त्यांनी त्यांच्या लाडक्या बळवंत मास्तरांकडून उलट्या पायांच्या म्हातारीबद्दल ऐकलं होतं. गावाबाहेरच्या नदीकाठी एका रिकाम्या जुनाट बंगल्यात तिचा आत्मा भटकतो असं मास्तरांनी त्यांना सांगितलं होतं. तुमच्यात हिंमत असेल तर तिथे जा असंही मास्तरांनी त्यांना सांगितलं होतं. हे ऐकताच सनीने रविवारी तिथे जायचं ठरवलं. सुरुवातीला नंदू आणि विनू त्याच्यासोबत यायला तयार नव्हते, पण शेवटी सनीच्या आग्रहामुळे म्हणा किंवा हट्टामुळे ते दोघेही त्याच्यासोबत यायला तयार झाले. थोडं पुढे जाताच त्यांना समोरून एक कार येताना दिसली. ती कार जवळ येताच सनीने ओळखलं. ती बळवंत मास्तरांची कार होती. सनी, नंदू आणि विनूला पाहताच बळवंत मास्तरांनी कार थांबवली व विचारलं, कुठं चाललाय रे पोरांनो सांजच्याला? तसा सनी म्हणाला, मास्तर तुम्हीच सांगितलं होतं ना त्या उलट्या पायांच्या म्हातारीबद्दल, तिलाच बघायला चाललोय. जावा आणि तिचे पाय उलटे आहेत की सरळ हे मला नंतर सांगा. बळवंत मास्तर हसत म्हणाले व तिथून निघाले. बळवंत मास्तर हे मुलांना मास्तर कमी आणि मित्रच जास्त वाटायचे. ते कधीच मुलांवर ओरडायचे नाहीत. या अर्धवट वयातल्या मुलांना ओरडून मारून काही उपयोग होणार नाही. जरा त्यांच्या भाषेत सांगितलं की त्यांना समजतं असं बळवंत मास्तरांचं मत होतं.
त्यामुळे ते सर्वच विद्यार्थ्यांचे लाडके मास्तर होते. शेवटच्या बेंचवर बसणाऱ्या उन्हाळ मुलांसाठी तर ते एखाद्या हिरोपेक्षा कमी नव्हते. त्यांचा तो स्टायलिश गॉगल, मानेवरती रुळणारे लांब केस, लाल रंगाची चकचकीत कार, सर्व काही एखाद्या हिरोसारखं होतं. ते शाळेत इंग्रजी विषय शिकवायचे. इंग्लिश तर अशी फाडफाड बोलायचे की समोरचा पाहत राहायचा. शिकवता शिकवता मध्येच एखाद्या इंग्लिश मूवीतला डायलॉग बोलून दाखवायचे, तोही अगदी मूवीतल्या हिरोसारखा, जसाच्या तसा. त्यांचं बोलणं, चालणं, वागणं शाळेतल्या इतर शिक्षकांना अजिबात आवडायचं नाही. आगरकर सरांनी तर मुख्याध्यापकांकडे अशी तक्रार देखील केली होती, अशा छंदीपंदी शिक्षकांमुळे मुलं बिघडतील. या अर्धवट वयातल्या मुलांवर नको त्या गोष्टींचा लगेच परिणाम होतो, असं आगरकर सरांचं म्हणणं होतं. मुख्याध्यापकांनाही ते पटत होतं, पण बळवंत मास्तर शिकवायला आल्यापासून शाळेतल्या मुलांचं इंग्रजी सुधारलंय हेही ते नाकारू शकत नव्हते. या एकाच कारणामुळे बळवंत मास्तर अजूनही शाळेत टिकून होते. बळवंत मास्तरांचं वय 35च्या आसपास होतं, मात्र अजूनही त्यांनी लग्न केलं नव्हतं. त्यांच्याबद्दल गावात अनेक गोष्टी बोलल्या जायच्या, तर असं हे गावातलं बहुरंगी व्यक्तिमत्व होतं. सनी, नंदू आणि विनू एकदाचे नदी किनाऱ्यावर पोहोचले. इतका वेळ सायकल चालवून तिघेही घामाघूम झाले होते. सूर्य आता पूर्ण मावळला होता. हवेतील दमटपणा अजूनच वाढला होता. तिघांनीही नदीच्या पाण्यात हात पाय धुतले व चालतच तिघे बंगल्याच्या दिशेने निघाले. बंगला पूर्णपणे झाडवेलींनी वेढला होता. आजूबाजूला साधं खोपटं देखील दिसत नव्हतं. नजर जाईल तिकडे चारी बाजूंनी हिरवीगार झाडी दिसत होती. आजूबाजूला चिटपाखरूही नव्हतं. रातकिड्यांचा एक सूर्य आवाज तेवढा येत होता. बाकी सगळं काही शांत होतं. समोरचा बंगला पाहून तर तिघेही पाहतच राहिले. एवढी भव्य वास्तू ते पहिल्यांदाच पाहत होते. कुणाचा असेल रे हा बंगला? विनूने चष्म्याच्या कडांवरून पाहत विचारलं. काय माहीत, पण ज्याचा कोणाचा असेल तो लई मोठा माणूस असणार, सनी म्हणाला. यावर नंदूने पुढचा प्रश्न विचारला. ती म्हातारी इथं खरंच असेल का रं? तेच तर बघाया आपण आलोय, सनी म्हणाला. चला रे, असं म्हणून सनी बंगल्याच्या मुख्य दरवाज्यातून आत गेला. थोडा पुढे गेल्यावर त्याने मागे वळून पाहिलं. नंदू आणि विनू अजूनही तिथेच दरवाजापाशी उभे होते. हे पाहून सनी म्हणाला, चला की, तिथं कशापायी थांबलाय? म्हातारी खरंच असेल तर आत, नंदू भीतभीतच म्हणाला. अरे ती काय खाती वय तुम्हाला? आणि नंदू, या विनूचं मी एक वेळ समजू शकतो, तो भित्राच आहे, तू पण भ्यायलाय सोय रे, सनी हसत म्हणाला. हे ऐकून चिडलेला विनू, मी काय कोणाच्या बापाला बी भीत नाही, असं म्हणून तावातावाने पुढे निघाला. नंदू देखील नाईलाजाने पुढे गेला. आता तिघेही बंगल्याच्या पायऱ्या चढून मुख्य दरवाजासमोर उभे होते. दरवाजा अर्धवट उघडा होता. सनीने दरवाजाच्या फटीतून डोकावून पाहिले. खोलीत एक मंद कंदील अडकवला होता. त्या कंदिलाचा काय तो तेवढाच उजेड खोलीत होता. एका बाजूला खाट होती, समोर जुना सोफा होता. सोफ्याच्या बाजूला एक आराम खुर्ची होती, पण दार अर्धवट उघडं असल्यामुळे ती खुर्ची स्पष्ट दिसत नव्हती. अंगात होतं नव्हतं ते सगळं धाडस एकटवून सनीने दरवाजा आत ढकलला. तसा गंजलेल्या बिजागिरींचा कर्र असा आवाज झाला. सनीच्या पोटात भीतीने गोळा आला. तो एक एक पाऊल हळुवारपणे टाकत खोलीत आला. त्याच्या पाठोपाठ नंदू आणि विनूनेही खोलीत प्रवेश केला. दोघांनी एकमेकांचा हात घट्ट पकडला होता. सनीने सोफ्याच्या बाजूच्या आराम खुर्चीकडे पाहिलं. खुर्चीवर एक वृद्ध स्त्री बसली होती. तिचे डोळे मिटले होते. चेहऱ्यावरच्या सुरकुत्या कंदिलाच्या मंद उजेडात अजूनच भयान दिसत होत्या. तिच्या अंगावर पांघरून होतं, पण त्यामुळे तिचे पाय काही दिसत नव्हते. तिने डोळे उघडले व ढगांच्या गडगडाटासारखी हसली. तोंडात दात नव्हते. तिघांचीही आता चांगलीच टरकली होती. नंदू आणि विनूने एकमेकांच्या हातावरची पकड आणखीनच घट्ट केली. सनीही एक पाऊल मागे आला. ते तिथून पळणार होते तितक्यात, माझे पाय उलटे आहेत का हे पाहायला चालत ना, असं म्हणून म्हातारीने पांघरून थोडं वर केलं, तर तिचे सुरकुतलेले अशक्त पाय दिसले. ते पाय सरळ होते, उलटे नव्हते. हे पाहून तिघांनीही निश्वास सोडला. घाबरू नका रे बाळांनो, कितीतरी वर्षांनी आज या बंगल्यात तुमच्यासारख्या मुलांचा पाय पडला, असं म्हणून ती म्हातारी रडू लागली. समोरचं दृश्य तिघांसाठीही अनपेक्षित होतं. सनीला तर त्याच्या आजीची आठवण झाली व त्या आठवणीने त्याचे देखील डोळे पाणावले. आता बाहेर पाऊस पडू लागला होता.
तुम्हाला गोष्टी ऐकायला आवडतात का? म्हातारीने प्रश्न केला. तसा तिघांनीही एका सुरात उत्तर दिलं. हो. घाबरणार नाही ना? म्हातारीने पुन्हा प्रश्न केला. यावर आधीच भ्यायलेला विनू काहीतरी बोलणार होता. इतक्यात सनीने त्याच्याकडे पाहिलं व त्याला नजरेनेच गप्प केलं. नाही भिणार आजी, तुम्ही सांगा गोष्ट, पण एक विचारू का? सनी म्हणाला. विचार की, असं म्हातारीने म्हणताच सनीने मनातील शंका विचारली. तुम्ही इथं एकटे असता तर तुमचं जेवणखाण वगैरे कोण करतं? मी एकटी नसते रे बाळा, माझा नातू आहे, तो येत असतो अधूनमधून इथे, तोच सगळं काही पाहतो. आजीने उत्तर दिलं व आता ऐका असं म्हणून गोष्टीला सुरुवात केली. तर ही गोष्ट तुमच्यासारख्याच पण तुमच्यापेक्षा वयाने मोठ्या 3 मित्रांची आहे. दिनेश, पवन आणि योगेश हे तिघे मित्र एका गावात राहत होते. तिघेही तालुक्याच्या कॉलेजात वाणिज्य शाखेत शिक्षण घेत होते. दिनेश आणि योगेश दोघेही एकदम टगे होते, तर पवन मात्र अगदी साधा सरळ मुलगा होता. पवन जरी हुशार असला तरी मुलखाचा भित्रा होता. त्याच्या भित्रेपणामुळे कॉलेजातील उन्हाळ मुले त्याला चिडवायची, त्रास द्यायची. सुरुवातीला दिनेश आणि योगेश देखील पवनला फार छळायचे. बिचारा पवन अगदी रडकुंडीला यायचा. दिनेश आणि योगेश अभ्यासात तसे साधारणच, तरी योगेश त्यातल्या त्यात बरा होता. दिनेश कॉप्या करून कसाबसा पास व्हायचा. दिनेश फक्त त्याच्या वडिलांनाच घाबरायचा. निकालाच्या दिवशी तर वडिलांच्या हातचा मार पक्का होता. अशाच एका दिवशी गणिताच्या पेपरला दिनेश कॉपी घेऊन जायला निघाला, पण त्याचं नशीब चांगलं होतं, कारण त्याच्या पुढच्याच बेंचवर पवन बसला होता. पवन त्याच्या नेहमीच्या सवयीने एका हातात पॅड तिरकं धरून लिहित होता. दिनेश पवनशी बोलायला थोडा पुढे झुकला, पण मास्तर आपल्याकडेच रोखून पाहताय हे लक्षात येताच तो मागे गेला. आता आपलं काय खरं नाही, नापास झालो तर वडील चांबडीत सोलतील या विचाराने दिनेश अस्वस्थ झाला. काही वेळाने वर्गात शिपाई आला व त्याने मास्तरांना अगदी हळू आवाजात काहीतरी सांगितलं. तसे मास्तर शिपायाला मोठ्याने म्हणाले, मी येतोच, तोपर्यंत तू इथेच थांब आणि कोणी कॉपी करताना दिसला तर मला सांग, एकेकाचे गाल रंगवतो. असं म्हणून एकदा पूर्ण वर्गावर आपली धारदार नजर फिरवून मास्तर वर्गाबाहेर गेले. मास्तर जाताच वर्गात कुजबूज सुरू झाली. ए चष्मेश, तुझा पेपर दाखव, नाही तर तुला माहिती आहे मी काय करेन, असे दिनेशने धमकावताच पवनने त्याची उत्तरपत्रिका दिनेशकडे दिली. पेपर संपायला आता 20 मिनिटेच बाकी होती. तेवढ्या वेळात जेवढा जमेल तेवढी गणितं दिनेशने त्याच्या उत्तरपत्रिकेवर उतरवली. इतका वेळ शिपाई मोबाईलवर गेम खेळण्यात व्यस्त होता. शेवटची 5 मिनिटं बाकी असताना मास्तर वर्गात आले. त्यांना पाहता शिपाईने गडबडीने मोबाईल खिशात घातला. त्या दिवसापासून दिनेश आणि पवन चांगले मित्र झाले. पवन दिनेशचा मित्र असल्यामुळे योगेशही त्याला आता काही बोलत नव्हता. वर्गातल्या कोणत्या मुलाने जर पवनची खोड काढली तर दिनेश त्याला बडवायचा. त्यामुळे आता पवनच्या नादाला कोण लागत नव्हता. आता पाहता पाहता कॉलेजचं शेवटचं वर्ष संपलं. दिनेश आणि योगेशने जोरदार पार्टी करायचं ठरवलं. तसं त्यांनी पवनलाही यायला सांगितलं. मला वडील सोडणार नाहीत, तसंही मी काही पित नाही, तुम्ही मजा करा, असं नेहमीचं रडगाणं पवनने गाऊन दाखवलं. हे बघ, तू पी असं मी म्हणत नाही, पण तुला आमच्याबरोबर यावेच लागेल, असं जेव्हा दिनेशने दरडावलं तेव्हा पवन नाईलाजाने पार्टीसाठी तयार झाला. ठिकाण आणि दिवस ठरला. जवळच्याच एका डोंगरावर ते जाणार होते. तिथे टेकडीवरच एक रिसॉर्ट होते. ठरलेल्या वेळी तिघेही तिथे पोहोचले. रात्रीची वेळ होती. अमावस्येची रात्र असल्यामुळे आकाशात तारे चमकत होते. सोसाट्याचा वारा सुटला होता. वातावरण आल्हाददायक होतं. जेवणाची ऑर्डर देऊन दिनेशने पिशवीतील बाटली बाहेर काढली व 2 ग्लास भरले. त्यात सोडा ओतून दिनेश आणि योगेशने ग्लास तोंडाला लावला. पवनचा ग्लास मात्र रिकामाच होता. तो नुसता त्या दोघांच्या तोंडाकडे पाहत होता. मध्येच समोरच्या बशीतले शेंगदाणे तोंडात टाकत होता. आता ग्लासमधील दारू दोघांच्याही पोटात गेली होती. दिनेशने एकदा रिकाम्या ग्लासकडे पाहिले व ग्लास पुन्हा भरला. त्याने योगेशचाही ग्लास भरला व पवनच्या रिकाम्या ग्लासकडे पाहून तो म्हणाला, ए पवन, एकदा घेऊन तर बघ, आपल्या मैत्री खातीर घे, असं म्हणून त्याने पवनच्याही ग्लासमध्ये थोडी दारू ओतली.
पवनने तरीही ग्लास उचलला नाही. हे पाहून दिनेश चिडला व पवनच्या अंगावर खेकसला. घे म्हणतोय ना, घे. हे ऐकून पवन थोडा बिथरला व त्याने ग्लास हातात धरला. आता दिनेश आणि योगेश पवनकडेच पाहत होते. शेवटी नाईलाजाने पवनने ग्लास तोंडाला लावला. एक घोट पोटात जाताच त्या कडवट चवीमुळे पवनला कसकसच झालं. त्याच्या चेहऱ्याकडे पाहून दिनेश आणि योगेश जोरजोरात हसू लागले. पवनने तोंड वाकडं करून ग्लास परत टेबलावर ठेवला. का रे, आवडली नाही का? योगेशने खवचटपणे विचारलं. तसं पवनने फक्त मान हलवली. तेवढा ग्लास संपव, दिनेश पवनला म्हणाला. मला नाही आवडली चव, पवन म्हणाला. दारूचा असा अपमान केलेला मला चालणार नाही. तुला तेवढा ग्लास संपवायलाच लागेल. संपव. दिनेश पवनवर पुन्हा खेकसला. आता त्याचा दुसरा ग्लास संपला होता. पवनने नाईलाजाने ग्लास पुन्हा ओठांना लावला व तोंड वाकडं करतच संपवला. दिनेश आणि योगेशचा आता तिसरा ग्लासही संपला होता. दारू त्यांच्या अंगात भिनली होती. दिनेशने वेटरकडे जेवणाची चौकशी केली, पण जेवण तयार व्हायला अजून वेळ होता. त्यामुळे ते तिघेही खुर्चीवरून उठले व टेकडीच्या टोकाच्या दिशेने जाऊ लागले. दिनेश आणि योगेशच्या गप्पा चालू होत्या. पवनला मात्र ते काय बरळतायत तेच कळत नव्हतं. तो खाली दरीत पाहत उभा होता. त्याला थोडं गरगरल्यासारखं होत होतं. आता दोघांचेही आवाज वाढले होते. ते नक्की काय बोलताय हे अजूनही पवनला समजत नव्हतं. आता तर ते चक्क एकमेकांशी भांडत होते. पवनला आता काळजी वाटत होती. त्याने योगेशच्या अंगावर धावून जाणाऱ्या दिनेशचा हात पकडला. हे पाहून आधीच चिडलेल्या दिनेशने पवनला हाताने धक्का मारला. तसा पवनचा तोल जाऊन तो खाली दरीत पडला. धप्प असा मोठा आवाज झाला. तसा वेटर धावत आला. वेटरच्या मागोमाग रिसॉर्टचा मालकही धावत आला. दिनेश आणि योगेशही आता चांगलेच भानावर आले होते. नक्की काय झालं हे त्यांना समजलं होतं. पवनच्या मृत्यू प्रकरणी न्यायालयाने दिनेशला 5 वर्षे तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. योगेशवरही या सगळ्या घटनेचा परिणाम झाला होता. या धक्क्यातून सावरायला बऱ्याच महिन्यांचा काळ जावा लागला. आता मात्र योगेश पूर्णपणे सुधारला होता. त्याच्या वडिलांनी त्याला गावात एक दुकान उघडून दिलं होतं. काळ पटापट पुढे सरकत होता. 5 वर्षांचा तुरुंगवास भोगून दिनेश घरी आला होता. त्याला भेटायला योगेश त्याच्या घरी आला होता. दिनेशला पाहताच योगेशला तो दुर्दैवी प्रसंग आठवला व नुसत्या आठवणीनेच त्याच्या अंगावर काटा आला. दिनेश पूर्णपणे बदलला होता. दाढी वेडीवाकडी वाढली होती. शरीर रोडावलं होतं. एखाद्या अट्टल गुन्हेगारासारखा निर्ढावलेपणा चेहऱ्यावर दिसत होता. तो योगेशला म्हणाला, इतक्या वर्षात कशाची कोरड कमी झाली नाही. तुरुंगात जे मिळालं त्यावर भागवावं लागलं. आता माझ्याकडे चांगला माल आलाय. उद्या मारुती मंदिराच्या मागे भेट. दिनेशच्या चेहऱ्यावर पश्चातापाचा लवलेश सुद्धा दिसत नव्हता. योगेशला खरं तर इच्छा नव्हती, पण इतक्या वर्षांनी भेटलेल्या मित्राला नाही म्हणता येईना. दुसऱ्या दिवशी रात्री ठरलेल्या वेळी दोघेही मारुती मंदिरापाशी पोहोचले. मारुती मंदिर गावाच्या हद्दीलाच होतं. सकाळी तिथे भक्तांची गर्दी असायची तर रात्री दारोड्यांची. आजूबाजूला पूर्ण अंधार होता. रस्त्यावरचा दिवाही बंद होता. दिनेशने मंदिराच्या मागे मातीतच एक चटई पसरली. दोघेही चटईवर बसले. दिनेशने पिशवीतून 2 ग्लास काढून चटईवर ठेवले. च्या माईला त्या पवनच्या, त्या भिकारट्या भित्र्या चष्मेश पवनमुळे माझ्या आयुष्यातली 5 वर्ष वाया गेली. योगेशकडे पाहून दिनेश म्हणाला. हे बोललेलं योगेशला आवडलं नाही. तो काहीच बोलला नाही. हे पाहून दिनेशने पिशवीतून बाटली काढली. एकदा त्या बाटलीकडे जणू ती एखादी मौल्यवान वस्तू असल्याप्रमाणे कौतुकाने पाहिलं व बूच उघडून तो दारू ग्लासात ओतू लागला. दोन्ही ग्लासात दारू ओतल्यावर त्याने 1 ग्लास योगेशच्या हातात दिला व 1 ग्लास स्वतः उचलला. दोघांनीही आपापले ग्लास ओठांना लावले. तेवढ्यात अंधारातून आवाज आला, माझाही ग्लास भर की. व त्या पाठोपाठ अंधारातून एक रिकामा ग्लास पुढे आला आणि दिनेश व योगेशच्या किंकाळ्यांनी आकाश दणाणलं. कशी वाटली गोष्ट? घाबरला नाही ना? गोष्ट संपताच हसतच म्हातारीने विचारलं. लयच भारी गोष्ट होती आजी, आवडली आम्हाला, सनी म्हणाला. नंदू आणि विनू मात्र काहीच बोलले नाहीत. त्यांचा चेहराच काय ते सांगत होता.
आता अजून एक गोष्ट ऐका. आजी म्हणाली तसे तिघेही कान देऊन ऐकू लागले. आजीने गोष्टीला सुरुवात केली. नमस्कार अभयरसिकांनो. आजचा भाग कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, तुम्हाला आपल्या चॅनलला कुठल्याही प्रकारचा सपोर्ट करायचा असल्यास लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. उद्याच्या थराराला नक्की या, ठीक 9:06 तोवर काळजी घ्या. अघोरी